नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमाश खान यांची रिपोर्ट। दिनांक 17 मार्च 2026 रोजी खामगाव येथे बसस्टँडजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रातोरात उभारला। शहरात खळबळ। खामगाव शहरातील बसस्थानक परिसरात रेल्वे स्टेशन समोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रातोरात उभारण्यात आल्याने खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे नागरिक, सामाजिक संघटना आणि प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी बसस्थानकाजवळील रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला। सकाळी नागरिकांना ही बाब लक्षात येताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि चर्चेला उधाण आले। दरम्यान लहुजी सेना तसेच मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र भूमिका मांडली। पुतळा उभारण्यास आमचा विरोध नाही, मात्र तो योग्य आणि अधिकृत जागेवरच उभारला जावा। प्रशासनाने शहरात दुसरी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, त्यानंतरच या पुतळ्याला हात लावावा अशी ठाम मागणी त्यांनी केली। यावेळी संबंधित संघटनांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाला निवेदन देत कोणत्याही प्रकारे तणाव निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले। तसेच पुतळा हलविण्यापूर्वी समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करण्याचीही मागणी करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि नगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून पुतळा उभारण्यामागील नेमका उद्देश आणि संबंधितांची ओळख याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। या सर्व पार्श्वभूमीवर खामगाव शहरातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनले असून प्रशासन पुढील निर्णय काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सत्ताधारी असू विरोधात असो, आम्ही तेव्हापासून यांच्याशी भांडण अण्णाभाऊ साठेंचा इतिहास सर्वांना माहिती, बरोबर। छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम परदेशात जाऊन आता समुद्र पार छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी गायलेला आणि सर्वांना त्याचं गायलं आहे। पण आता अण्णाभाऊ साठेंची ज्यावेळेस जयंतीनिमित्त खामगाव शहरात आम्ही या ठिकाणी जोपर्यंत जेव्हापासून भारत स्वातंत्र्य नव्हता तेव्हापासून या ठिकाणी वास्तव्यात आहे, त्यांचे आमच्याकडे पुरावे आहे। पण तरी असून आमच्या 30 वर्षापासूनच्या मागण्याला काहीच नाही। मान्य करू राहिलो मी तुमचा।